शपथविधीला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदेंच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम। दिवसभरात दोनदा फडणवीसांनी शिंदेंची वर्षा निवासस्थानी घेतली भेट। महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन केला सत्ता स्थापनेचा दावा। आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं। राज्यपालांनी औपचारिकपणे दिलं सत्ता स्थापनेचं निमंत्रण। शिंदेंचं माहिती नाही, मी मात्र शपथ घेणार। पत्रकार परिषदेत अजित पवारांची टोलेबाजी। तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव। शिंदेंचाही प्रतिटोला। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड। जनादेशाचा आनंद, पण जबाबदारी वाढली। फडणवीसांचं वक्तव्य। नव्या सरकारचा उद्या संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी। आझाद मैदानवर जय्यत तयारी। भाजपच्या दिग्गजांसह साधू संत आणि मान्यवरांना निमंत्रण। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व महत्त्वाच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही बोलवल्याची सूत्रांची माहिती। शपथविधी सोहळ्यासाठी भाजपमध्ये उत्साह। 800 महिला कार्यकर्त्या नागपूरहून निघाल्या, तर पुण्यात मुरुडकर, झेंडेवाले यांच्याकडे खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार। शपथविधीच्या पूर्वसंध्येला सागर बंगल्यावर नेत्यांची रीत। रामदास आठवले, राहुल नार्वेकर, नितेश राणे, कपिल पाटील यांची भेट। राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता। येत्या 9 डिसेंबरला होणार अध्यक्षांची एकमताने निवड। 7 ते 9 डिसेंबर दरम्यान विधानसभेचं विशेष अधिवेशन। आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होणार। गाझीपूर बॉर्डरवर ताफा अडवल्याने हिंसाचारग्रस्त संबलला जाणारे राहुल गांधी आणि प्रियंका दिल्लीला परतले। केवळ मीडियाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल। अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार। बादल थोडक्यात बचावले, हल्लेखोर ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।